नमस्कार मंडळी, आज आपण दाटसर आणि अगदी क्रीमी अशी बासुंदी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत। बासुंदी करण्यासाठी इथे दूध गरम करायला ठेवलंय। दूध कंटिन्यू ढवळून घ्यायचं आहे कारण त्यामध्ये साई जमा नाही झाली पाहिजे। इथेच मी बाजूला दुसऱ्या पॅन मध्ये खवा घेतलेला आहे, त्यामध्ये साखर मिक्स करून तो मंद आचेवरती भाजून घ्यायचा आहे की जेणेकरून तो खव्याचा जो स्वाद असतो तो आपल्या बासुंदीमध्ये छान उतरेल। भाजून घेतलेला खवा दुधामध्ये घालून घेतलेला आहे, त्यामुळे एक छान दाट आणि घट्टसरपणा आपल्या बासुंदीला येतो। कंटिन्यू बासुंदी हलवत राहायची की त्यामध्ये कोणतीही साई जमा होता कामा नये। त्यानंतर इथे मी त्यामध्ये साखर मिक्स करून घेतलेली आहे। तुम्हाला आवडेल त्या प्रमाणामध्ये कमी जास्त प्रमाणात तुम्ही साखर घालून घेऊ शकता। साखर घालून घेतल्यानंतर 15 ते 20 मिनिटांसाठी ही बासुंदी छान ढवळून घ्यायची आहे। अगदी उतू जाता कामा नये आणि साईही जमा होता कामा नये, त्यासाठी ती कंटिन्यू हलवत राहायची। टाइम टेकिंग प्रोसेस आहे, पण आपण बासुंदी जेव्हा खातो तेव्हा हा टाइम वर्थ वाटतो। त्यानंतर इथे मी बदामाचे काप घालून घेतलेले आहे आणि वेलची पावडर त्यामध्ये घालून घेतलेली आहे। तुम्ही यामध्ये चारोळे देखील घालू शकता। अगदी चविष्ट आणि मस्त चव आपल्या बासुंदीला येते। इथे मी 1 लिटर दूध घेतलं होतं। 1 लिटर दूध हे 1/4 होईपर्यंत आपण छान आटवून घ्यायचे, तेव्हा कुठे बासुंदीला तो घट्टसरपणा आणि दाटसरपणा येतो। चला तर मग तुम्ही पण या आमच्यासोबत बासुंदी पुरीचा आस्वाद घ्यायला। तुम्हाला आपली रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला आपली रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।